नाही दिली म्हणलेलं कळतं का? नाही दिली म्हणलं ना आम्ही 4 पावते दिले फक्त. माघारी 500 रुपये दिले आम्ही तुम्हाला. नाही दिली पावते आम्ही कुठं मोबाईल टाकून तुम्हाला परत येतो जे बोलले ना फेकल्यानंतर पण येत असेल. पावसाळ्यात लय पाऊस पडत असतो तिथं. क्या इनको 3 रुपये दे दो. उनका पैसा है. हाँ? 3 रुपये दे दो हमारा. ऐसा नहीं चलेगा भाई साहब. हाय हॅलो नमस्ते. पण त्याआधी सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि शुभ सकाळ मंडळी. कारण आत्ता वाजलेले आहेत पहाटेचे. तुम्ही इकडे पाहू शकता. आत्ता झालेले आहेत पहाटेचे 5:10. मोबाईलमधील कोंबड्याने पहाटेची बाग दिली आणि जबरदस्तीने रात्री बंद केलेली पापण्यांची तोरणे उघडली. 8 तासाची झोप 3 तासाच्या डब्यात बसून पण सकाळी सकाळी मन आणि तन दोन्ही पण भटकंतीसाठी ऑलवेज रेडी म्हणत तयार झाले. पण त्याआधी नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपण या चॅनलवरती ट्रॅव्हलिंग व्हिडिओ, महाराजांचे गड किल्ले, डेली लाईफ अपडेट्स, प्राचीन मंदिरे आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ यांसारखे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला. तर मंडळी आता घरातून बाहेर पडून 10 ते 15 मिनिटे झालेले आहेत. म्हणजेच 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत आमच्यासोबतच्या आणखी 2 मेंबर्सला कलेक्ट करण्यासाठी. आमच्या आणखी 2 पार्टनर्सला सोबत घेऊन पहाटेच्या कडाक्याच्या थंडीमध्ये आता आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली होती. आज आम्ही निघालेलो आहोत खूप दिवसांपासून बकेट लिस्टमध्ये लोळत पडलेला प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी. कोणत्याही प्रवासाचा आत्मा ही पहाट असते, कारण साखर झोपेतून उठून सुरू केलेला प्रवास हा साखरेपेक्षाही गोड वाटू लागतो. दिवसभराच्या तुलनेत पहाटेचा प्रवास हा नेहमी माणसाला शांत, आनंदी आणि उत्साही करून जातो. आणि त्यापेक्षाही सुंदर म्हणजे पहाटेच्या अंधाराला नारंगी प्रकाशामध्ये कन्व्हर्ट होताना पाहणे. यापेक्षा सोन्याहून पिवळं आणखी काय असू शकतं. सूर्योदयापूर्वीचा हा सुंदर सोहळा डोळ्यांना सुखावत असतानाच आमच्या प्रवासाचा पहिला स्वल्पविराम लागला. प्रवासाला लागून तासभरच झाला असावा की लगेच इकडे आमच्या ड्रायव्हर काकांच्या पोटातील कावड्यांनी शाळा भरवली. आणि मग काय, पोटातील कावड्यांना शांत करण्यासाठी ड्रायव्हर काकांनी आम्हाला सोडून नाश्तारूपी ब्रेकफास्ट केला. गोगलगाईच्या स्पीडने गाडी चालवून 5 मिनिटांच्या नाश्त्यासाठी तासभर लावून पोटातल्या कावड्यांना सिंहासनावर बसून शेवटी आमचे ड्रायव्हर काका रेडी झाले बाबा. कार्ट्याला म्हटलं, भावा आता तरी गाडीचं स्पीड काही नाही म्हटलं तर निदान त्या लहानपणीच्या गोष्टी ठरवलेल्या सजाच्या स्पीडने तरी घेराव. तर ते म्हणते, गप बसती का खाली उतरू. मग काय, रिस्क नाही लेणे का भाई. लाईटीच्या खांबावर लईच युनिट पडल्यागत गप बसले ना राहू. प्रवास तर सुरू झालाच होता, त्यात सूर्याभाऊंनी थोड्याच वेळात आपली मानवर काढली आणि वर सांगितलं, जल्दी करो वरना बाद में मैं चला जाऊंगा तो ये इल्जाम मेरे पे मत लगाना कि तेरे कारण हम घूम नहीं पाए. अशी सायलेंट शब्दात पण स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली. इकडे बँगलोर मुंबई हायवेचा हा सुंदर व्ह्यू मनाला अगदी स्पर्शून जात होता. आणि या रोडवरती येणारं प्रत्येक वळण हेच सांगत होतं, रोडवरून चालताना त्याच्यासारखंच चालावं लागतं आणि आपण कितीही सरळ असलो ना तरी वळण आल्यावरती वळावंच लागतं. असो, खूप बोर झाला असताल म्हणून म्हटलं एखादा डायलॉग फेकून मारावा. रिॲलिटी खरी हीच आहे भाई, नॉट अ जोक्स ऑफ द पार्ट. देन त्यानंतर हा होता आपल्या डेस्टिनेशनला पोहोचण्याआधीचा समाधानकारक नजारा. उगच नाहीत म्हणत, डेस्टिनेशनपेक्षा रस्ते सुंदर असतात. पसरणी घाटातून पाचगणीमध्ये पोचलो हे सांगायची गरज पडत नाही, कारण इथे आपल्या स्वागतासाठी ऑलरेडी वऱ्हाडी मंडळी उभे असतातच. आता इथे ताटाऐवजी हातामध्ये यांच्या पावत्या असतात, मग त्यांना ओवाळणी म्हणून 187 रुपये देऊन टाकायचे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की आपल्याला इथे सगळ्यात पहिली पावती फाडावी लागते, ती म्हणजे ग्रामपंचायत पाचगणीची, जी की असते 187 रुपयांची.
एक तर पहिली गोष्ट, देताना आपण त्यांना सुट्टे पैसे द्यायचे, नाहीतर राहिलेले सगळे पैसे चेक करून रिटर्न घ्यायचे. दानवीर करणं व्हायला जायचं नाही. आमच्यासोबतही तेच झालं. आम्ही देताना त्यांना 500 रुपीज दिले, त्यांनी रिटर्न देताना 300 दिले. वरचे 13 रुपीज सुट्टे नाहीत म्हणून सांगितले. सुट्टे वगैरे काही नाही, सगळ्या अंधश्रद्धा असतात. मी माझे पैसे रिटर्न मागून घेतले, कारण लोकांचा एकतर 1 रुपया खायचा नाही आणि आपलाही 1 रुपया कोणाला द्यायचा नाही. आफ्टर ऑल रूल्स इज रूल्स फाई. इनको 3 रुपये दे दो. हम भिखारी है, हमको 3 रुपये दे दो हमारा. बोल रहे हैं उनका पैसा है. 3 रुपये दे दो हमारा. ऐसा नहीं चलेगा भाई साहब, आ रहना चाहिए. आमच्याकडे आहे ते चिल्लर आणली आता सरांना ऑफिस सकाळी ऑफिस चालतील आम्हाला, आम्ही रिटर्न जाताना देतो परत. आम्ही 3 रुपयाचं नाही टेन्शन घेतलं आजोबा. विषय काय झाला माहिती का? बोल ना त्यांना. टेबल पॉईंट, पार्सी पॉईंट, मेप्रो गार्डन पर्यंत ही पावती चालते 7 डेज. फक्त म्हणते व्हिडिओ काढून झाला का? नीट सांगायला लागलो. त्यानंतर आम्ही आमच्या पहिल्या स्पॉटवरती आलो, ज्याच्यासाठी आपण 187 रुपयांची पावती फाडली होती, ज्यामध्ये आपण पुढील 7 दिवस पाचगणीमध्ये कोणत्याही पिकनिक स्पॉटवरती विदाऊट एनी कॉस्ट फिरू शकतो, पण फक्त पाचगणीमध्येच, महाबळेश्वर नाही. हा होता पाचगणीमधील पारसी पॉईंट, ज्याचा व्ह्यू आम्ही एन्जॉय केला. ऊन नसल्यामुळे समोरील नजारा क्लिअर दिसत नव्हता, पण या ठिकाणावरून आपण ढोम धरणाचा व्ह्यू एन्जॉय करू शकतो. वाव. पारसी पॉईंटचे दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट पॉईंटकडे. तसे तर पाचगणीमध्ये फिरण्यासाठी आणखी खूप स्पॉट आहेत, जसे की सिडनी लँड, टेबल लँड, सनसेट पॉईंट, वेन्ना लेक. पण वेळेच्या बंधनामुळे आम्ही मेन पॉईंटला भेट द्यायचं ठरवलं होतं. नेक्स्ट पॉईंटला पोचण्याआधी आमच्या सगळ्यांच्या पोटातील कावळ्यांनी पहिली शपथ घेतली, आधी आम्हाला खतपाणी घाला, नंतर तुमचं बोंबलत फिरा. मग काय, त्यांच्या शब्दांचा मान ठेवून आणि 1760 हॉटेल्स पालथे घालून शेवटी आम्ही अशा देखण्या हॉटेल्सच्या मोहात एका फूड मॉलला येऊन पोहोचलो. आता जर नावातच गरिबांचा कम्फर्ट फूड वडापाव असं असेल तर कोणाचेही पाय आपोआपच इकडे वळतील, नाही का? पण कोणीतरी म्हटले ना, नावात काय नसतं, ती डेफिनेशन इथं मात्र नक्कीच खरी होते बरं का. कारण इथे 20 रुपयाचा वडापाव 40 रुपयाला मिळतो, म्हणून नावावर जाऊ नका. इकडे घरून निघतानाच विचार करून यायचं की खिशाला कात्री ही लागणारच आहे, त्यामुळे पैसे खिशात न ठेवता ऑनलाईन पेमेंट करायचं. म्हणजे नक्की खिशालाच कात्री लागली आहे की खिशातच कात्री ठेवली आहे याचा प्रश्नच उरत नाही ना. असो, लंच विथ ब्रेकफास्ट यांचा मेहुणा म्हणजेच ब्रंच करून आता आम्ही नेक्स्ट पॉईंटकडे निघालो. पण त्याआधी आपल्याला पुन्हा एकदा पावती घ्यावी लागते, ती असते महाबळेश्वर हद्दीची, जी की पर पर्सन 25 रुपीज आणि व्हेकलचे एक्स्ट्रा 150 रुपीज, म्हणजेच राऊंड फिगर 250 रुपीज असे यामध्ये आपण महाबळेश्वरमधील स्पॉट फिरू शकतो. यासाठी ही पावती असते असं यांचं म्हणणं आहे. निघून गेले 4 पावती दिले, 500 रुपये दिले आम्ही तुम्हाला. मग आम्ही येऊन पोचलो नेक्स्ट पॉईंटला, म्हणजेच वेन्ना लेकला. हा स्पॉट अगदीच रस्त्याच्या कडेला आहे आणि महाबळेश्वर डायरीजमधील सर्वात महत्त्वाचा आणि अतिसुंदर, अगदी याच्या कोणीही प्रेमात पडेल असाच हा पॉईंट आहे. त्यामुळे हा पॉईंट नक्कीच स्किप करू नका. जर तुम्हाला इथे बोटिंग करायचं असेल तर इथे 6 व्यक्तींसाठी 600 रुपीज आणि 1000 रुपये डिपॉझिट, जे की आपल्याला रिटर्न मिळतात, असे रेट आहेत. आणि प्रत्येकाने बोटिंगसाठी लाईव्ह जॅकेट घालणे इज कंपल्सरी. देन त्यानंतर इकडे या काकांनी आम्हाला वेन्ना लेकमध्ये अर्धा तास फिरवून आणलं. त्यावेळी त्यांच्याशी थोड्या अपरिहार्य गप्पा मारल्या. बोटिंग करताना दिसणारा व्ह्यू हा अमेझिंग होता, त्यामुळे वेन्ना लेकच्या बोटिंगचा आनंद नक्की घ्या. कारण जे डोळ्यांना दिसतं ते मनाला भासतं, ते प्रत्यक्षात मोबाईलच्या कॅमेऱ्यात आपण कधीच जसेच्या तसे कैद करू शकत नाही. एवढं पाणी फेकायचं म्हणजे खायचं काम नाही. तुम्ही तसं नाही बी
मग पण हे आमच्या हाड कसं रे पोला दे तुम्ही प्रॉपर इथलंच आहे का? मिनी काश्मीर तापोळा तापोळा. इथून किती किलोमीटर आहे तापोळा? 30 किलोमीटर. हां, गव्हर्नमेंट आहे तेच तर बोलते. नाही तर आम्हाला पगार नाही. खरं तर अर्धा तास हा अगदी 2 मिनिटांची मॅगी बनते तसा कधी संपला ते समजलंच नाही. मग काय, मन नसताना देखील किनाऱ्यावर परतावं लागलं. हात आतमध्ये घ्या सगळ्यांनी. त्याच्या आतमध्ये राखला की वाईस हात आतमध्ये घ्या. आणि गव्हर्नमेंटचे 5 ते 6 लाख रुपये वाचवले म्हणून स्वतःला शाबासकी दिली. बोट बुडाली नाही ना म्हणून. नाहीतर सरकारचं ठरलेलंच असतं होते जीवाला, एखाद्या जीवाला 2 ते 4 लाखात कटवून टाकायचं. असो मग इकडे थोडंसं चित्रीकरण केलं आणि दुसऱ्या पॉईंटला निघायच्या आधी लाल लाल फुलांनी सजवलेलं इकडे महाबळेश्वरचं हृदय दिसलं. म्हटलं चला 1-2 फोटो मारावेत. दिस इज अ प्रायव्हेट नॉट अ पब्लिक, त्यासाठी तुमच्या पाकिटातील काही रक्कम आम्हाला द्यावी लागेल. असे हृदय पिळवटून टाकणारे 4-2 शब्द ऐकून आमच्या हृदयाला जागीच धडकी भरवली. आणि मग ठरवलं, पैसे देऊन दुसऱ्याच्या हृदयात जाण्यापेक्षा फ्री ऑफ कॉस्ट स्वतःच्या हार्टपेक्षाही महाग असलेल्या मोबाईलमध्ये राहायला काय हरकत आहे, नाही का? मग काय, धडाधड मोबाईलमध्येच प्रतिमा छापून घेतल्या. चला तर मग आता निघालो नेक्स्ट पॉईंटकडे. इथे वेण्णा लेकच्या शेजारीच हॉर्स रायडिंग आहे, तिथे गेलो. त्या ठिकाणी हॉर्स रायडिंगसाठीच्या रेस्टची कमी जास्त होणारी किंमत ऐकून जरा विचार करावा म्हटलं. आता विचार करून करून शेवटी आमचा विचार अशा विचारसरणीवर येऊन पोचला की चला आयुष्याला असे पण खूपच लागलेत डॅश डॅश डॅश. आता रिकाम्या जागा तुम्ही भरा. आज जरा रिअल हॉर्सवर बसून बघू नक्की लग्नाच्या वेळी आपल्या नवऱ्याला काय फील आला असेल ते. मग काय, बार्गेनिंग स्किलला आहेरात मिळाल्यासारखं त्याचा इथे पुरेपूर वापर करून घेतला आणि डायरेक्ट 50% वाचवले ना राव. नक्की आता याला घोड्याची चाल म्हणायचं की उंटाची सवारी तेच समजत नव्हतं. तरी हॉर्ससोबत केलेली कॅमल राईड असं जबरदस्त कॅप्शन आठवलं त्यावेळी. काय इकडे हॉर्सेस दादा रुसले ना राव. भावाला घोडा सोडून उंट म्हटलं म्हणून त्याचा इगो हर्ट झाला ना भाई. नाराज झालेल्या हॉर्सला थोडीशी रिश्वत देऊन तू रडू नको बाळा असं गाणं म्हणून दाखवलं. आणि आता निघालो नेक्स्ट पॉईंटकडे. खरं तर आता आम्हाला प्रतापगड पाहण्यासाठी जायचं होतं, बट काही कारणास्तव आम्हाला हा प्लॅन कॅन्सल करावा लागला आणि आम्ही गेलो ऑर्थर सीट पॉईंटला. हा पॉईंट महाबळेश्वरपासून 14 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे आणि या ठिकाणी आणखी छोटे मोठे 4 ते 5 पॉईंट आपल्याला पाहायला भेटतात. पण इथे आल्यानंतरनं आपल्या अश्मयुगीन पूर्वजांपासून सावधान. त्यामुळे हातामध्ये कोणत्याही प्रकारच्या खाण्याच्या वस्तू घेऊन बालिशपणासारखे चाळे करू नयेत आणि स्वतःकडील महागड्या वस्तू शक्यतो गाडीतच ठेवाव्यात. आता या ऑर्थर सीट पॉईंटबद्दल बोलायचं झालं तर या पॉईंटला ऑर्थर सीट हे नाव यावरून पडलं की या ठिकाणी ऑर्थर मॅलेट हा ब्रिटिशकालीन व्यक्ती ज्याची पत्नी आणि 1 महिन्याची मुलगी सावित्री नदीमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांचीच वाट पाहत ऑर्थर मॅलेट हा तासनतास या जागेवर नदीकडे पाहत राही. त्यामुळे या पॉईंटला ऑर्थर सीट अशा नावाने ओळखले जाते. ते पण काय प्रेम असेल ना भाई, नाहीतर आत्ताचे पुरुष म्हणतील बरं झालं एक माळसा गेली तर आता एखादी बानू तरी आणता येईल. मोबाईल टाकून बघ ना परत येतो का. गॅरंटी मला नाही, मगाशी बोलले ना इकडे फेकल्यानंतर पण येत असेल. मोदी शपथ म्हणून आता आपण देणार नाही. आपको आना पडेगा फिर नीचे. अरे नाही पडत मग मी थांब इथून काढते बस.
त्यानंतर आता आम्ही येऊन पोचलो होतो केट्स पॉईंटकडे. केट्स पॉईंटवरून दिसणारा समोरील ढोम धरणाचा व्ह्यू साक्षात पैसा वसूल होणारच होता. पावसाळ्यात या ठिकाणचा व्ह्यू तर लाजवाब असेल भाई. वरून छोटासा वॉटरफॉल नजरेस पडत होता, पण मोबाईलमध्ये व्यवस्थित काहीच झाला नाही. इथे तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी हॉर्स रायडिंग, काही गेम ॲक्टिव्हिटीज, फोटोशूटसाठी गोलमालवाली बाईक अशा भरपूर गोष्टी एक्सप्लोअर करता येतील. नको येऊ नको बाबा. मुड़ मुड़ के ओ देखे मुझे जैसे मेरी. आता केट्स पॉईंट नंतर खूप वेळ झाला होता आणि अजून आम्हाला मॅप्रो गार्डनला जायचं बाकी होतं. जसे खिशातून पैसे कमी व्हावेत तसाच वेळही पटापट संपत चालला होता. जरा घाई करत शेवटी आम्ही बकेट लिस्टमधील मॅप्रो गार्डनला येऊन पोचलो. त्यासाठी आपल्याला पार्किंग फ्री ऑफ कॉस्ट आहे. इथे आल्यानंतर आधी आम्ही मॅप्रोचं फूड मॉल एक्सप्लोअर केलं. इथे तुम्हाला काही खरेदी नसेल करायचं तर नका करू, पण तुम्ही इथे प्रत्येक गोष्ट नक्कीच टेस्ट करू शकता, ते पण विदाऊट कॉस्ट. मॅप्रो गार्डन हे जवळजवळ 2 एकरपेक्षा जास्त जागेमध्ये पसरलेले आहे, जिथे तुम्ही फन मुवमेंट एन्जॉय करू शकता. मॅप्रो गार्डनमध्ये तुम्ही लाईव्ह स्ट्रॉबेरीच्या बागांना भेट देऊ शकता आणि स्ट्रॉबेरीचा आनंद देखील घेऊ शकता. अब गिरा दिए जानी छान करो समोसे का. अजून टाइम आहे. ए हॅलो. आता तासभर मॅप्रोला एन्जॉय करून शेवटी आम्ही निघालो सनसेट पॉईंट पाहण्यासाठी. खूप महाग आहे हो, जरा कमी करा की. नाही 150ला पाव विकली आम्ही विकली. महाबळेश्वरला आल्यानंतर इकडे तुम्हाला रस्त्याच्या कडेला खूप सारे स्ट्रॉबेरीज विकत मिळते. महाबळेश्वरला येऊन स्ट्रॉबेरीज नाही खाल्ल्या तर काय म्हणून. इकडे पाचगणीमध्ये येऊन आम्ही सनसेट व्ह्यू एन्जॉय केला आणि महाबळेश्वर आणि पाचगणीला बाय बाय करून निघालो परतीच्या प्रवासाला. तर मंडळी, तुम्हालाही कधी असाच महाबळेश्वरचा वन डे रिटर्न ट्रिप प्लॅन करायचा असेल तर तुम्ही असं नक्कीच करू शकता. आणि तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला
लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी मंडळी.